हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. आजचा व्लॉग आहे रेसिपी व्लॉग आणि ही रेसिपी म्हणजेच हेल्दी आणि फास्ट फॉरवर्डेड रेसिपी. तर आता पाहूया ही रेसिपी. फ्रीजमधून काढते मी हे हेल्दी रेसिपीचे पॅकेट्स आणि ते आहे फॉर्च्यूनचे सोया चंक. हे फॉर्च्यूनचे सोया चंक मला छोटे पॅकेट्समध्ये मिळाले जे अतिशय फ्रेश आणि खूप मस्त आहेत. म्हणजे मी रेकमेंड करेन की फॉर्च्यूनचे सोया चंक नक्की घ्या. त्याच्यासाठी इथे मी 2 कांदे जे बारीक चिरून छान तेलात परतून घेतले. त्याच्यात मी घातले 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या. तेल थोडं जास्त घेतलं कारण मला ह्याच्यात पुन्हा सोया चंक परतायचे आहेत. सोया चंक मी ऑलरेडी 5 ते 7 मिनटं गरम पाण्यात भिजत ठेवले होते आणि नंतर ते छान गाळून पिळून बाजूला काढून ठेवले. आणि आता इथे मी 7 ते 8 काजू घेतले, तेही ह्या तेलात परतते आहे. आणि इथे 2 मोठे टोमॅटो ज्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि हे सगळं छान तेलात परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि कारण आपल्याला याची चटणी बनवायची आणि ह्याचा जो मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते ह्याच पदार्थांपासून बनणार आहे, म्हणजेच ही ग्रेव्हीची चटणी. आता इथे मी घालून घेतलं आहे चवीपुरतं मीठ, कारण मिठामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे टोमॅटो लवकर शिजतो. त्यामुळे हे सगळं छान परतून घेतलं आणि छान मऊ झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलं आणि आता ह्याची मी चटणी बनवून घेणार आहे. तोपर्यंत ह्या उरलेल्या तेलामध्ये आत्ता हे जे सोया चंक आहे जे मी गरम पाण्यात भिजत घातले मग पिळून छान बाजूला काढून ठेवले ते आता मी इथे परतते. कमीत कमी 8 मिनटं आपल्याला ह्या तेलात हे सोया चंक परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि छान परतून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे ह्या ग्रेव्हीची चव जी आहे टेस्ट खूप मस्त लागते, अगदी स्मोकी लागते. माझ्या मुलीच्या आवडीची ही रेसिपी आहे सोया चंक रेसिपी ग्रेव्ही. आता पुन्हा इथे मी 2 चमचे तेल घातलं. तेलामध्ये मी थोडीशी दालचिनी, 2-3 लवंग आणि 1 छोटा चमचा जिरं घालून घेतलं. छान परतलं आणि आता इथे मी घालते छोटा चमचा हळद आणि मालवणी मसाला घातला 1 चमचा. रंग खूप छान येतो आणि खूप मस्त टेस्ट आहे मालवणी मसाल्याची. आणि हे मी पुन्हा छान परतून घेतलं, व्यवस्थित मसाला परतून घेतला. आणि आत्ता ह्या मसाल्यामध्ये मी घालणार आहे ही चटणी जी मी टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, अर्धा इंच आलं घेतलं मी आणि काजू ह्याची ही चटणी करून घेतली. आणि ही चटणी ह्या मसाल्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित परतायची, खूप छान परतायची, कारण मेन तर सगळं ह्याच चटणीमध्ये असतं. जर ही चटणी कच्ची राहिली तर ग्रेव्ही अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे छान परतून घ्यायची. बाजूला तेल सुटू लागलं म्हणजे समजायचं आपली चटणी छान परतली गेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हे सोया चंक जे आहे जे मी पिळून बाजूला ठेवले होते ते मी घालते आणि व्यवस्थित सगळं ह्या चटणीमध्ये त्यांना परतून घेते, म्हणजे मिक्स करून घेते. एकेका सोया चंकला ही चटणी व्यवस्थित कोट व्हायला हवी इतकी छान ही परतून घ्यायची. छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालते आता पाणी. इथे मी 1 कप पाणी घेतलं आधी आणि पुन्हा मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अजून 1 कप मी घातलं आहे कारण मला थोडे ग्रेव्ही त्याची बनवायची होती, म्हणून मी पुन्हा 1 कप पाणी घातलं आणि छान मिक्स केल्यानंतर आता ही मी वाफेवर शिजवून घेणार आहे. त्याच्याकरिता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर पुन्हा मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं. इथे तुम्हाला बघायचं आहे की मीठ तुमचं बरोबर लागलं का. जर नाही लागलं असेल तर ह्याच टाईमला इथे मीठ घालून घ्या. हे बघा मी झाकण ठेवलं, झाकणावर पाणी ठेवलं आणि मिडियम टू स्लो गॅसवर ही भाजी मी शिजत ठेवली आहे अक्षरशः वाफेवर. छान वाफ आली, पाणीसुद्धा कमी झालं झाकणावरचं आणि आतमध्ये ही भाजी छान शिजली, छान उकळली आहे. खूप मस्त सुगंध येतो आहे ह्याचा आणि खूप मस्त अशी ही ग्रेव्हीची भाजी झाली आहे. पण मला ही अजून थोडी घट्ट करायची आहे म्हणून मी स्लो गॅसवर ही भाजी छान शिजत ठेवणार आहे जेणेकरून ह्याची ग्रेव्ही थोडी घट्ट होईल. आणि ह्या ग्रेव्हीच्या भाजी सोया चंकच्या न विसरता, अगदी कंजूसपणा न करता मूठभर कोथिंबीर जी अगदी बारीक चिरून घालायची, कारण बारीक चिरलेल्या ह्या कोथिंबीरमुळे जी मूठभर आपण घालणार आहोत त्याच्यामुळे ह्या सोया चंकच्या ग्रेव्हीला एक भन्नाट टेस्ट येते आणि खूप मस्त लागते. जे नॉन व्हेजिटेरियन आहे, जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे आणि त्यांना ती चिकनची जी टेस्ट आहे ती ह्याच्यात मिळू शकते. ही भाजी इथे मी शिजत ठेवली आहे आणि ती छान रटमटते. तोपर्यंत इथे मी मस्त उकडीच्या भाकऱ्या करून घेते. उकडीच्या भाकऱ्या म्हणजे वेगळी पद्धत आहे. तांदळाचं पीठ घ्यायचं, तवा ठेवायचा गॅसवर, त्याच्यात पाणी घालायचं, पाणी गरम झालं की चमच्याने त्या पिठात घालायचं आणि छान चमच्याने आणि मग हाताने छान पीठ मळून घ्यायचं. पीठ मळल्यानंतर इकडे मस्त भाकरी थापायची, गोल गोल अशी गोल गरगरीत अशी भाकरी थापून घेतली. थापून झाल्यानंतर गरम गरम तव्यावर ही टाकायची, वरून पुन्हा सुंदर असं पाणी लावून घ्यायचं
आणि ही भाकरी आपली रेडी. मला भाकरी करता येत नव्हती. मी लग्नानंतर भाकरी शिकली, कारण माझ्या नवऱ्याला भाकऱ्या खूप आवडायच्या आणि त्यामुळे मी ठरवलं होतं त्याला थोडं इम्प्रेस करण्यासाठी की आपण भाकऱ्या शिकायच्या. आणि मग मी भाकरी शिकली आणि आता मी खूप छान भाकऱ्या करते. तर ही इथे एक माझी भाकरी झालेली आहे. तोपर्यंत मी इथे दुसरी थापली, तीसुद्धा आता मी तव्यावर घालून घेते. त्याच्यावर पाणी घालून घेते आहे, कारण मला प्लेट सर्व करायची होती अर्थासाठी. आणि इकडे तव्यावरची गरम गरम भाकरी मी ताटात काढून घेतली. इथे सोया चंकची ही ग्रेव्हीची भाजी आणि त्याचबरोबर गाजर, काकडी ह्याचं छान कोशिंबीर करून घेतलं आणि ही प्लेट रेडी आहे खाण्यासाठी. तर अशी होती ही फास्ट फॉरवर्डेड सोया चंक ग्रेव्हीची भाजी. फास्ट फॉरवर्डेडवाली जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, जी अगदी हेल्दी आहे आणि खूप टेस्टी आहे, तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला लिहून पाठवा की तुम्ही सोया चंकची भाजी कशी बनवता. तर पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या व्हिडिओने, एका वेगळ्या रेसिपीजने, काही ब्लॉग्सने, काही इंटरव्ह्यूजने, काही एक्झिबिशन्सने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार. खूप झालं ह्या रेसिपीचं फोटो सेशन. आत्ता मला भूक लागली आणि अर्थाला पण, त्याच्यामुळे आता ही प्लेट मी नेते आहे.